Hello dear students, welcome to Sri Academy of Science Karad. So today we are going to see the next point, that is uniform electric field and non-uniform electric field. In last lecture we have seen what is electric field, what is electric field intensity, as well as we have derived an equation for electric field and what was the formula for electric field, that is E is equal to 1 upon 4 pi epsilon 0 Q upon R square. E equal to 1 upon 4 pi epsilon 0 Q upon R square. हे एक्सप्रेशन आपण मागच्या लेक्चर मध्ये डिराइव्ह केलं. त्याचबरोबर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी साठी तुम्हाला एक फॉर्म्युला मिळाला. म्हणजे एखाद्या स्पेस मध्ये किंवा एखाद्या फील्ड मध्ये आपण एखादा चार्ज घेऊन गेलो तर त्याच्यावरती तो फोर्स ऍक्ट झाला. म्हणजे E वेक्टर इज इक्वल टू F वेक्टर अपॉन Q. बरोबर. मग हे इक्वेशन आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितले होते. मग आता त्याच्यावरून आपल्याला ह्या दोन गोष्टी बघायच्या आहेत. काय आहेत तर वन इज युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड अँड अदर इज नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आता इथं युनिफॉर्म म्हणजे ड्रेस नव्हे. बरोबर. तुम्ही युनिफॉर्म म्हणता ड्रेस असेल, आता स्कूलमध्ये युनिफॉर्म आपण म्हणतो, पण नॉट युनिफॉर्म दॅट. ओके. इथं तुम्हाला युनिफॉर्मचं मिनिंग दुसरं आहे, डिफरंट आहे, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. ओके. आता बघा, हे तुम्हाला समजलं असेल, हे आपण मागच्या लेक्चर मध्ये केलंय. ठीक आहे. तर आता बघा, आता आपल्याला युनिफॉर्म म्हणजे काय सांगितलं. व्हॉट इज मीन बाय युनिफॉर्म. युनिफॉर्म इज नथिंग बट कॉन्स्टंट. व्हॉट इज युनिफॉर्म. युनिफॉर्म इज नथिंग बट कॉन्स्टंट. युनिफॉर्म म्हणजे काय तर त्याला आपण म्हणतोय कॉन्स्टंट, म्हणजे एकसारखा. मग आता ते कसं एक्सप्लेन करणार तर बघा, इथं आता युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे मला फील्ड कशी पाहिजे तर युनिफॉर्म पाहिजे, मला सगळीकडे एकसारखी पाहिजे. मग त्यासाठी मी काय केलं तर त्यासाठी मी पहिल्यांदा दोन प्लेट्स कन्सिडर केले मेटल कंडक्टरचे. कन्सिडर टू मेटल प्लेट्स ऑफ मेटल कंडक्टर. एक म्हणजे P1, दुसरा म्हणजे P2. मग P1 वरती कोणता चार्ज आहे. P1 वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. P2 वरती कोणता चार्ज आहे. P2 वरती निगेटिव्ह चार्ज आहे. बरोबर. P1 वरती पॉझिटिव्ह, P2 वरती निगेटिव्ह. But due to this positive and negative, electric field is created between the plates. आणि त्याबरोबर मी जर असं म्हणलं ते both are separated by a distance d. म्हणजे मी एक प्लेट घेतला, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज दिला, मी अजून एक प्लेट घेतला, त्याच्यावरती मी निगेटिव्ह दिला, आणि या दोघांच्या मध्ये सेपरेशन मी किती ठेवलं तर d एवढा डिस्टन्स मी ठेवला. मग आता काय झालं याच्यामुळं, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे मला ही फील्ड कशी मिळाली तर फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. मग ती डायरेक्शन मला इथं मिळाली, फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. इथे लक्षात, मी तुम्हाला मागच्या डायग्राम पण दाखवली होती. पॉझिटिव्ह चार्ज असेल तर ती फील्डची डायरेक्शन कशी असणार आहे, अवे फ्रॉम द चार्ज. फील्डची डायरेक्शन कशी असणार आहे, अवे फ्रॉम द चार्ज. आणि जर मी इथं निगेटिव्ह कन्सिडर केला तर तो डायरेक्टेड टुवर्ड्स द चार्ज. असं आहे ना, आत आहे ना. फील्ड कुठे आहे ना, आत आहे ना. बरोबर. आणि पॉझिटिव्ह असल्यामुळे तो बाहेर आला. दिस इज द डिफरन्स बिटवीन प्लस साइन अँड मायनस साइन. ठीक आहे. त्यामुळं इलेक्ट्रिक फील्ड ऑलवेज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. पॉझिटिव्ह पासून तयार होतो, तिथून तो बाहेर पडतो, निगेटिव्ह वरती तो एंड होतो. ठीक आहे. त्यामुळे डायरेक्शन कसे फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आता सपोज मी या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मी जर एखादा प्लेन मी कन्सिडर केला, इथं मी एक प्लेन कन्सिडर केला. मग आता एक प्लेन कन्सिडर केल्यानंतर या पॉइंटला आणि या सगळ्याच पॉइंटला जर इंटेन्सिटी जर तुम्ही पाहिली तर ह्या सगळीकडे तुम्हाला इंटेन्सिटी काय मिळेल. इंटेन्सिटी सगळीकडे सेमच मिळेल. का सेम मिळेल, कारण या प्लेट पासून या पॉइंट पर्यंत डिस्टन्स जर 4 सेंटीमीटर असेल तर इथं पण मला डिस्टन्स किती मिळणार आहे 4. म्हणजे सगळीकडे मला इथं डिस्टन्स किती मिळणार आहे 4 सेंटीमीटर मिळणार आहे. बरोबर. त्यामुळे ती इंटेन्सिटी काय झाली, सेम झाली. सपोज मी इथं अजून एखादा प्लेन मी कन्सिडर केला आणि हा डिस्टन्स जर आपला आता जर 10 सेंटीमीटर जर असेल तर या सगळ्या पॉइंट्स वरती किंवा त्या प्लेनच्या पॉइंट्स वरती प्रत्येक ठिकाणी इंटेन्सिटी काय राहणार, पुन्हा सेम. बिकॉज द डिस्टन्स इज सेम फॉर ईच अँड एव्हरी पॉइंट.
इथून इथला डिस्टन्स 10 आहे, इथून इथला डिस्टन्स 10 आहे, इथून इथला डिस्टन्स 10 आहे, म्हणजे सगळा डिस्टन्स हा तुमच्या या प्लेनवरती 10 सेंटीमीटर मिळतोय, त्यामुळे इंटेन्सिटी काय झाली सेम. सपोज मी जर हा पॉइंट आणि मी हा पॉइंट मी जर कन्सिडर केला तर हा डिस्टन्स किती आहे 4, हा डिस्टन्स किती आहे 10. मग आता इंटेन्सिटी मला सेम मिळणार का, तर इंटेन्सिटी मला सेम मिळणार नाही, कारण तुमचे पॉइंटचा तुमचा डिस्टन्स हा काय डिफरंट आहे. इथं 4 असल्यामुळं इथं तुम्हाला फील्ड तुम्हाला जास्त मिळेल, हा लांब असल्यामुळे तुम्हाला इथं फील्ड काय मिळेल कमी मिळेल. येते लक्षात. पण जर तुम्ही प्लेन कन्सिडर केला इक्वल डिस्टन्स वरती तर तुम्हाला सगळीकडे इंटेन्सिटी काय राहणार सेम. मग अशा इलेक्ट्रिक फील्डला आपण काय सांगतो, दिस कॉल्ड एज अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मग जिथं त्याचा मॅग्निट्यूड आणि त्याची डायरेक्शन सगळ्यांची काय आहे सेमच आहे. ठीक आहे, म्हणजे इथून इकडून निघाला, इथून इकडून निघाला, इथून इकडून निघाला, इथून इकडून, म्हणजे त्यानं प्रत्येक इलेक्ट्रिक फील्डनं डायरेक्शन काय दाखवली सगळी सेम दाखवली. म्हणजे ह्यांचा मॅग्निट्यूड पण सेम आहे आणि यांचा डायरेक्शन पण सगळ्यांची सेम आहे. डायरेक्शन बघा सगळ्यांच्या एका बाजूला आहे. ठीक आहे, मग अशा फील्डला आपण काय सांगतो, इट इज कॉल्ड एज अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे काय मिळालं मला, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन पण काय मिळाले सेमच मिळाले. कळलं. तर आता बरोबर याच्या ऑपोजिट आपल्याला तिकडे बघायचं आहे. तर बघा आता इथं काय ना, इथं आता चार्ज आहे प्लस चार्ज, तिथून ही फील्ड तुम्हाला अशी मिळाली इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. सपोज मी जर एखादा डिस्टन्स r 4 सेंटीमीटर जर असं कन्सिडर केला आणि इथं मी जर एक सर्कल ड्रॉ करून घेतला तर इथं इंटेन्सिटी, इथं इंटेन्सिटी, इथं 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 इथं, तर ह्या प्रत्येक पॉइंट म्हणजे त्या सरफेस वरती कोणताही पॉइंट मी जरी कन्सिडर केला तर प्रत्येक ठिकाणी मला इंटेन्सिटी काय राहणार, इंटेन्सिटी सेम राहणार. बरोबर. जसं मी इथे एक्सप्लेन केलं, प्लेन कन्सिडर केला इंटेन्सिटी सेम राहणार. पण आपल्याला बघायचं आहे काय, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आणि नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे फील्डचा विचार करायचा आहे. ठीक आहे, इथं ही फील्ड कशी होती, इथं ही फील्ड एकसारखी होती, सगळी एकाच बाजूला चालले. तिथं तसं आहे का, तिथं ह्याची डायरेक्शन मला इकडे मिळाली, ह्याची डायरेक्शन मला इकडे मिळाली, ह्याची इकडं, म्हणजे प्रत्येकाचे डायरेक्शन काय आहे, प्रत्येकाचे डायरेक्शन डिफरंट आहे. डायरेक्शन इज डिफरंट. डायरेक्शन इज डिफरंट. बट या पॉइंटला तिथं सगळ्यांचा मॅग्निट्यूड काय राहणार, मॅग्निट्यूड इज सेम. मॅग्निट्यूड इज सेम. काय म्हणलं तुम्ही 4 सेंटीमीटर घेतला तर रेडियस, मग रेडियस मी जर 4 घेतला तर सगळीकडे मला रेडियस किती मिळणार आहे, 4च मिळणार आहे. इथं मला 4 मिळेल, इथं मला 4 मिळेल, इथं मला 4 मिळेल, म्हणजे मॅग्निट्यूड काय झाला सेम झाला, पण मला डायरेक्शन प्रत्येकाची काय मिळणार आहे, प्रत्येकाची डायरेक्शन मला काय मिळाली, डिफरंट मिळाली. म्हणून आपण या फील्डला काय सांगतोय, नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. एकसारखा तो नाही. तिथं तुम्हाला सगळीकडे एकसारखा मिळतोय, प्रत्येकाची डायरेक्शन फील्डची काय आहे सेम आहे, म्हणून हा झाला युनिफॉर्म. आणि इकडे डायरेक्शन डिफरंट असल्यामुळे तुम्हाला काय मिळतोय, नॉन युनिफॉर्म. ठीक आहे, समजले तर बरे. म्हणजे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, की जिथं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन फील्डची काय होणार आहे सेम, तिथं मॅग्निट्यूड इज सेम बट डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज डिफरंट. समजलं. दिस इज कॉल्ड एज अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड अँड नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. समजले का. तर तुम्ही इथं पॉज करून नोट डाऊन करून घ्या किंवा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. पॉज करा, नोट डाऊन करा किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या. चला नेक्स्ट पॉइंट काय म्हणलं इथं, इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन 2 पॅरलल प्लेट्स. आता तुम्हाला मी मागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला असं म्हटलं होतं की आपल्याला इलेक्ट्रिक फील्डचा फोर्थसाठी एक फॉर्म्युला मिळतोय, तो म्हणजे ई वेक्टर इज इक्वल टू एफ वेक्टर अपॉन क्यू. ह्याचं जर एसआय युनिट जर आपण पाहिला तर ते आपला एसआय युनिट काय होता, तर एक म्हणजे न्यूटन पर कुलम किंवा काय म्हणतात आपण व्होल्ट पर मीटर. ठीक आहे, हे युनिट आपल्याला इथं मिळतंय, पण ह्याच्यावरून आपण बघितलं होतं एक्सप्रेशन. ठीक आहे, मग ते एक्सप्रेशन आपण आज इथं पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला व्होल्ट पर मीटर कसं काय इक्वेशन मिळतं
ते इक्वेशन मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ठीक आहे. मग त्यासाठी काय मला घ्यावं लागतंय, इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन टू पॅरलल प्लेट्स. दोन प्लेट्स मी कन्सिडर केले, एक प्लेट P1 दुसरा प्लेट P2. P1 वरती कोणता चार्ज आहे पॉझिटिव्ह, P2 वरती कोणता चार्ज आहे निगेटिव्ह. अँड दिस प्लेट्स आर कनेक्टेड टू द सोर्स किंवा बॅटरी. हे प्लेट्स कुठे जोडले, ती एका बॅटरीला जोडले, म्हणजे इथं पॉझिटिव्ह टर्मिनल इकडे आला, निगेटिव्ह टर्मिनल इकडे आला, बरोबर. असं कनेक्शन आहे ते. आता इथं मला काय मिळाला, इथं मला इलेक्ट्रिक फील्ड मिळाली. ती फील्ड कशी मिळाली, तर फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह अशी फील्ड मला मिळाली, फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आता या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मी जर एखादा पॉझिटिव्ह चार्ज जर मी प्लेस केला तर ह्या पॉझिटिव्ह चार्ज वरती काय ऍक्ट होईल, तर त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होईल. त्याच्यावरती काय ऍक्ट होईल, फोर्स ऍक्ट होईल. कारण इथं कोणता चार्ज दिसतोय मला पॉझिटिव्ह, ह्याच्यावरती कोणता चार्ज आहे पॉझिटिव्ह. दोघांच्या मध्ये काय बघायला मिळेल, रिपल्शन. तिथून तो लांब सरकायचा प्रयत्न करेल. इथं मला कोणता चार्ज दिसतोय निगेटिव्ह, इथं कोणता चार्ज आहे पॉझिटिव्ह. तर ह्या दोघांच्या मध्ये काय होईल, अट्रॅक्शन. त्यामुळे हा प्लस क्यू तुमचा कुठे निघेल, ह्या निगेटिव्हच्या डायरेक्शनला जाईल. ठीक आहे, फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. म्हणजेच दोन प्लेट्स मी घेतले, त्यांच्यावरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज अप्लाय केला की त्याच्यामध्ये मला काय बघायला मिळाला, इलेक्ट्रिक फील्ड. आणि त्या फील्ड मध्ये मी जर अजून एक पॉझिटिव्ह चार्ज मी जर त्याच्यामध्ये प्लेस केला तर त्याच्यावरती काय झाला, एक फोर्स ऍक्ट झाला. आणि तो फोर्सचा फॉर्म्युला म्हणजे इथं फोर्स ऍक्टिंग ऑन द चार्ज क्यू दॅट इज इज इक्वल टू एफ अपॉन क्यू. हे इक्वेशन आपल्याला इथं मिळतंय. मग आता सपोज हा चार्ज इथं येऊन इथं पोहोचला. कुठं पोहोचला, तर ह्या सरफेस वरती येऊन पोहोचला. तर मला काय करायचं आहे, तर ह्या चार्जला मला इथून घेऊन मला इथं आणायचं आहे. या चार्जला मला इथून घ्यायचं आहे आणि मला इथं ठेवायचं आहे. कुठं, तर या प्लेट P1 वरती. ठीक आहे. मग आता ह्याला इथं आणणं शक्य आहे का, कारण पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज आणि हा पॉझिटिव्ह चार्ज, आणि या इलेक्ट्रिक फील्ड मुळे या चार्ज वरती काय झाला, फोर्स ऍक्ट झाला. त्यामुळे हा चार्ज कुठे येऊन पोहोचला, या निगेटिव्ह प्लेट वरती येऊन पोहोचला, बरोबर. मग आता मला असं करायचं आहे की या चार्जला निगेटिव्ह पासून मला इकडे आणायचं आहे. म्हणजे P2 प्लेट पासून मला P1 प्लेट वरती घेऊन यायचं आहे. ठीक आहे. मग त्यासाठी हा डिस्टन्स किती आपल्याकडं, तर हा दोन्ही मधला डिस्टन्स म्हणजे आपल्याकडं D आहे. लेट D बी द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल प्लेट्स. मग आता हा चार्ज डायरेक्ट इकडे येणार आहे का, तर नाही. त्याच्यावरती काय करावं लागणार आहे, त्याच्यावरती आपल्याला वर्क डन करावं लागेल. So that this charge will move from plate P2 to P1. For this, work is to be done. म्हणजे चार्ज इथं डायरेक्टली असं जाऊ शकत नाही, त्याला आपल्याला घेऊन जावं लागणार आहे. मग घेऊन जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्याच्यावरती वर्क डन करावं लागतंय. बरं, कुठून कुठं न्यायचंय मला, तर प्लेट P2 पासून कुठं न्यायचंय मला, P1 वरती न्यायचंय, बरोबर. ओके. मग आता वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे रे, वर्क डनचा फॉर्म्युला, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजेच मी असं लिहितो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट किती आहे माझ्याकडे, P2 पासून P1 ला घेऊन जातोय, म्हणजे मला D मिळाला, म्हणजे त्याच्यावरती मी फोर्स ऍक्ट केला. ठीक आहे. म्हणजे वर्क डन ऑन द चार्ज, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तुम्हाला फॉर्म्युला झाला असेल सेक्शन 1 मध्ये. ओके. हा झाला एक फोर्स, ह्याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. तसंच मला अजून एक वर्णन करावं लागणार आहे त्या चार्जवरती. बर, कुणावरती वर्णन करतोय, चार्जवरती. म्हणजेच वर्क डन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज. वर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज. म्हणजेच W इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू क्यू. मी काय म्हटलं, या चार्जवरती आपल्याला वर्क डन करावा लागतोय. कशासाठी वर्क डन करायचं आहे, कारण त्याला आपल्याला P2 पासून P1 वरती घेऊन जायचं आहे. म्हणून मी काय म्हटलं, वर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू. मग आता वर्क इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू क्यू. मग हा कॉन्स्टंट काय, कॉन्स्टंट इज नथिंग बट दी पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. V म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल.
ठीक आहे. म्हणजेच मला फॉर्म्युला काय मिळाला आता W इज इक्वल टू QV. हा झाला आपला दुसरा फॉर्म्युला. हा डायरेक्ट सांगितलं असतं तुम्हाला समजलं नसतं, त्यासाठी मी हे तुम्हाला स्टेप सांगितलं. आपण वर्क डन करतोय, कोणावरती करतोय तर ह्या चार्जवरती करतोय. ठीक आहे. जेवढं वर्क डन करणार तेवढा चार्ज पुढे सरकणार. म्हणजे एक्झाम्पल सपोज आता हा मटेरियल आहे. आता मटेरियलवरती मी जर फोर्स अप्लाय केला तर त्याला मी इथून इथं केलं म्हणजे तेवढा मी काय केलं वर्क डन केलं. जेवढा वर्क डन करणार तेवढाच मटेरियल एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंटला जाणार. म्हणून मी काय म्हणतो वर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू. मग therefore वर्क इज इक्वल टू कॉन्स्टंट इनटू क्यू. एंड व्हाट इज कॉन्स्टंट? कॉन्स्टंट इज नथिंग बट V. एंड व्हाट इज V? V इज द इलेक्ट्रिक पोटेंशियल. नाउ वी हैव टू इक्वेशंस. एक लिनियर मोशनचा वर्क डन आहे, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. आणि एक वर्क म्हणजे त्या चार्जसाठी आहे तो म्हणजे W इज इक्वल टू Q इनटू V किंवा VQ. बरोबर. नाउ फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2. आता दोन्ही इक्वेशन जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला इथं काय दिसेल? लेफ्ट हँड साइड तुम्हाला इक्वल मिळेल. मग तुम्ही काय करू शकता? राईट हँड साइड तुम्ही इक्वल दाखवू शकता. म्हणजेच काय मिळणार? F इंटू D इज इक्वल टू V इंटू Q किंवा Q इंटू V. QV म्हणजे ते चालेल. ठीक आहे. मग आता इथं फॉर्म्युला बघा बरं, F अपॉन Q आहे, इथं F आहे, इथं Q आहे. मी अरेंज करू का इक्वेशन? जर मी इथं बारकाईनं पाहिलं या इक्वेशन मध्ये तर मला असा फॉर्म कुठेतरी मिळणार आहे F अपॉन Q. ठीक आहे. इथं F आहे, इथं Q आहे. म्हणजे Q ला मी काय करतो? इकडे घेऊन येतो. ठीक आहे. म्हणजेच मला काय मिळेल? F अपॉन Q. D ला मी पलीकडे घेऊन जातो. म्हणजेच काय मिळेल? V अपॉन D. मग F अपॉन Q म्हणजेच काय? तर E. E is equal to V upon D. This is our formula. This is our expression. E is equal to V upon D. V म्हणजे काय? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. पोटेन्शियलचं युनिट काय आहे? तर पोटेन्शियलचं युनिट तुम्हाला व्होल्ट मिळतंय. D is the displacement किंवा डिस्टन्स, तो तुम्हाला मीटर मध्ये मिळतोय. ठीक आहे. म्हणजे व्होल्ट पर मीटर. दिस इज युअर SI युनिट फॉर इलेक्ट्रिक फील्ड. मग मोस्ट ऑफ द प्रॅक्टिकल यूज मध्ये आपण SI युनिट साठी काय घेतोय तर व्होल्ट पर मीटर. दोन्ही घेतले तर चालतील, पण मॅक्झिमम आपण काय घेतोय? व्होल्ट पर मीटर. समजले का पर्यंत? ठीक आहे. महत्वाचं काय आहे? पहिल्यांदा दोन प्लेट्स कन्सिडर केले, एकावरती पॉझिटिव्ह एकावरती निगेटिव्ह. त्याच्यापासून मला काय मिळाले? इलेक्ट्रिक फील्ड मिळाले. त्याच्यामध्ये मी काय केलं? एक चार्ज प्लेस केला. त्याच्यावरती काय झाला? फोर्स. त्यामुळे हा चार्ज कुठे पोहोचला? या निगेटिव्ह प्लेटवरती पोहोचला. आता मला काय करायचं आहे? या चार्जवरती मला वर्क डन करावं लागेल, जेणेकरून तो कुठून कुठे न्यायचा? मला P2 पासून मला P1 ला घेऊन यायचंय. मग त्यासाठी मी लिनियर मोशनचा फॉर्म्युला वापरला पाहिजे वर्क डनचा. W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्याच्यावरती फोर्स ऍड केला आणि डिस्प्लेसमेंट किती? तर P2 पासून P1 म्हणजे हा D मिळाला. तसंच ऑन द चार्ज वर्क इज डन. म्हणजे या चार्ज वरती वर्क डन केला म्हणजे जेवढा मी वर्क करणार तेवढा चार्ज पुढे सरकेल. ठीक आहे. कोणावरती करतोय? चार्ज वरती करतोय. म्हणून मी काय म्हणलं? वर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज Q. Therefore W is equal to constant into Q. And what is constant? That is V. And what is V? V is the electric potential. But these are the equation number 1, equation number 2. Due to LHS are equal, we can write RHS is also equal. From equations 1 and 2, FD is equal to VD. Sorry, FD is equal to VQ. Q ला मी इकडे घेऊन आलो म्हणजे F अपॉन Q झाला. D ला पलीकडे नेला म्हणजे V अपॉन D झाला. आणि F अपॉन Q म्हणजे काय आहे? तर E. Therefore E is equal to V upon D. That is your SI unit, volt per meter. समजला? तर एक पॉज करून नोट डाउन करून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. स्क्रीनशॉट मारून घ्या. कळालं इथपर्यंत? समजलंय? काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकताय. तुम्ही मला मेसेज करा, तुम्ही मला कॉल करा. चला झाले तोपर्यंत. चला आता त्या फॉर्म्युलावरती थोडे एक्झाम्पल्स आपण पाहूया. मग त्यासाठी तर तीन प्रॉब्लेम्स मी इथे दिलेले आहेत. तर ते कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, कन्व्हर्जन कसे असतात ते आपण बघूया. ओके. सो दिस इज अवर फर्स्ट एक्झाम्पल. व्हॉट इज द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय ए टेस्ट चार्ज. म्हणजे फोर्स कुणाला मिळाला? तर ह्या टेस्ट चार्जला मिळाला.
ऑफ 0.20 मायक्रोकुलम. म्हणजे चार्जची व्हॅल्यू किती आहे? 0.20 मायक्रोकुलम. म्हणजे काय येणार इथं येणार पहिल्यांदा गिवन मध्ये काय दिलंय? टेस्ट चार्ज दिलाय. टेस्ट चार्जला काय घेतो आपण? Q0 इज इक्वल टू किती? 0.20 मायक्रोकुलम. मायक्रोचं कन्वर्जन 0.20 into 10 raised to मायक्रोचं कन्वर्जन किती? 10 raised to -6 कुलम. बरोबर. Q दिलाय. Placed in an electric field of 3.2 into 10 raised to 6 न्यूटन पर कुलम. न्यूटन पर कुलम युनिट कोणाचं होतं? इलेक्ट्रिक फील्डचं. म्हणजे तुम्हाला काय दिलाय? इलेक्ट्रिक फील्ड दिलेला आहे इज इक्वल टू 3.2 into 10 raised to 6 न्यूटन पर कुलम. ठीक आहे. तुम्हाला फाइंड काय करायचं आहे रे? फाइंड काय करायचं आहे? व्हॉट इज द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय टेस्ट चार्ज. म्हणजे तुम्हाला F फाइंड करायचं आहे. सोल्युशन काय ना? सोल्युशन तुम्हाला E दिलाय, तुम्हाला Q0 दिलाय, तुम्हाला F फाइंड करायचं आहे. म्हणजे फॉर्म्युला काय आहे? E इज इक्वल टू F अपॉन Q0. म्हणजे F इज इक्वल टू E इंटू Q0. F इज इक्वल टू E इंटू Q0. E किती आहे आपल्याकडे? 3.2 into 10 raised to -6 plus 6 multiply by Q0 किती? 0.20 into 10 raised to -6 plus 6 काय झालं? मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे कॉमन निघू शकत नाही. त्यामुळे मल्टिप्लाय झाला असल्यामुळे इथं प्लस मायनस मतलब +6 -6 कॅन्सल झाले. ओके. राहिले किती? या दोघांचं फक्त कॅल्क्युलेशन किती येते बघा. 0.2 into 3.2 2 to the 4 2 3 the 6 0 to the 0 0 to the 0 4 6 0 1 2 0.64 is the answer. 64 Newton. This is your answer. Okay. हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल. नोट इट डाउन. पॉज करून नोट डाउन करा. चला सेकंड एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल बघूया. व्हॉट इज सेकंड एक्झाम्पल? व्हॉट इज द एनर्जी गेन करतोय, मिळवतोय. ओके. एनर्जी मिळवतोय बाय एन इलेक्ट्रॉन when it is accelerated through a potential difference of 200 volt. काय म्हणले बघा? एनर्जी तो गेन करतोय, मिळवतोय. कोण? बाय इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन काय करतोय? एनर्जी मिळवतोय when it is accelerated through a potential difference of 200 volt. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स त्याला काय कर दिलाय, त्याच्यामुळे तो ऍक्सेलरेट झाला. ऍक्सेलरेट झाल्यामुळे त्याला एनर्जी मिळाली. मग ती एनर्जी आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आता दिले काय आपल्याला? पोटेन्शियल दिलाय V इज इक्वल टू 100 वोल्ट. एवढंच दिलं आपल्याला गिवन मध्ये. V इज इक्वल टू 100 वोल्ट. मग आता करायचं काय आपल्याला? आपल्याला एनर्जी फाइंड करायची. एनर्जी म्हणजेच काय रे? एनर्जी म्हणजेच वर्क डन. वर्क डन युनिट काय? इट इज मेजर्ड इन जूल. त्यामुळे वर्क डन आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आता फॉर्म्युला काय येणार आहे वर्क डनचा? W इज इक्वल टू Q इंटू V. मग आता चार्ज कुठला सांगितलाय? बाय इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन वरचा चार्ज किती असतो? तर तो म्हणजे Q इज इक्वल टू 1.6 इंटू 10 raised to -19 कुलम. मग आता व्हॅल्यू पुट करा. 1.6 इंटू 10 raised to -19 इंटू किती? 200 वोल्ट. मग किती येते? 16 दुनी 32 2 6 12 1 2 3 32 3.2 into 10 raised to -19 0 0 म्हणजे 3200 काहीतरी ते आन्सर. 3.2 into 10 raised to इथं आता 2 शून्य म्हणजे 2 आला. 19 मधून 2 गेले. 19 मधून 2 गेले किती? 17 म्हणजे -17 वर्क डन म्हणजे जूल. दिस इज देअर एनर्जी गेन्ड बाय अन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन काय करतोय? एनर्जी मिळवतोय. किती
मिळवतोय तो 3.2 into 10⁻⁻17 जूल. नोट डाऊन करा. लाईट गेली अचानकच. नोट करा. दिसतोय. नोट करा. चला एक लास्ट एक्झाम्पल राहिलं आपलं. थर्ड एक्झाम्पल काय म्हणलंय तर कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करायचं आहे. मग त्यामध्ये दिले काय ड्यू टू ए चार्ज ऑफ -8 into 10⁻⁻8 कुलम. चार्ज दिलाय Q is equal to -8 into 10⁻⁻8 कुलम at a distance of 5 cm from it. म्हणजे दिलेल्या चार्ज पासून या डिस्टन्स वरती आपल्याला इंटेन्सिटी काय करायची आहे? फाइंड करायची आहे. म्हणजेच हा डिस्टन्स दिलाय तुम्हाला R, जिथं आपण म्हणतोय 5 सेंटीमीटर. तर तुम्हाला इथं तुझं कन्व्हर्जन करावं लागेल सेंटीमीटरचं मीटर मध्ये. म्हणजे किती येणार? 5 into 10⁻⁻2 मीटर. फाइंड काय करायचं आपल्याला? तर इलेक्ट्रिक फील्ड. कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय येणार? E. मग सोल्युशन मध्ये काय येणार? तर E चा फॉर्म्युला. आता कुठला फॉर्म्युला वापरणार? आता आपल्याकडे E is equal to V/D आहे, E is equal to FQ आहे आणि E is equal to एक्सप्रेशन 1/4πε0 Q/R². दिलंय काय? Q आणि R दिलाय. त्यामुळे एक्सप्रेशनचा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल 1/4πε0 Q/R². म्हणजेच E is equal to याची व्हॅल्यू किती आहे? कॉन्स्टंट व्हॅल्यू 9 into 10⁻⁹ into Q किती आपल्याकडे? तर एवढा -8 into 10⁻⁻8 डिवाइडेड बाय R चा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर 5 into 10⁻⁻2 ब्रॅकेट स्क्वेअर. किती येते बघा बरं. इथं मल्टिप्लाय केलं 9 8 चा 8 8 चा 64, 8 9 चा 72 किंवा 9 8 चा 72 प्लस मायनस. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 चा स्क्वेअर 5 5 चा 25 बरोबर. 10⁻⁻2 चा पॉवर 2 आहे. म्हणजे इथं काय होणार? मल्टिप्लाय होणार. मल्टिप्लिकेशन 2 2 चा 4 म्हणजे 10⁻⁻4. इथं मल्टिप्लिकेशन आहे 10⁻+9 10⁻⁻8. 9 मधनं 8 गेले, 1 राहिला म्हणजे किती आला? 10⁻1. हा -4 मी वरती आणला, किती येणार? -4 वरती आणला तर +4. 10⁻+4. एक स्टेप मी कमी केली. ठीक आहे. चला आता कॅल्क्युलेट करा. जागा नाही आता इथं मी जरा ऍडजस्ट करतो. किती येते बघा. E is equal to 10⁻1 into 10⁻4 4 1 5 into 10⁻5. इथे किती येणार? 72/25 मायनस साइन. चला कॅल्क्युलेट करा. 5 1 जा 5 5 5 जा 25 5 1 जा 5 6 7 2 राहिले 5 4 जा 20 2 राहिले 0.0 5 4 जा 20 म्हणजे तुम्हाला E किती मिळते? -14.4/5 into 10⁻5. 5 1 जा 5 5 2 जा 10 4 शिल्लक राहिले पॉइंट 5 जा 40 4 शिल्लक राहिले 5 जा 40 म्हणजे E is equal to -2.88 into 10⁻5. E आहे न्यूटन पर कुलम किंवा वोल्ट पर मीटर. हे तुमचं आन्सर. इथं बरं आहे. बरोबर आहे का? कॅल्क्युलेशन जरा चेक करा. 5 5 जा 25 5 1 जा 5 6 7 2 राहिले 5 4 जा 20 2 राहिले पॉइंट आला 5 4 जा 20. ठीक आहे. 14.4 भागिले 5 5 1 जा 5 5 2 जा 10 4 शिल्लक राहिला पॉइंट 5 जा 40 4 शिल्लक 5 जा 40 2.88 आन्सर. ठीक आहे.
समजलं तर पॉज करा, नोट डाऊन करा किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या. पॉज करून नोट डाऊन करा, स्क्रीनशॉट मारून घ्या. झालं? ओके. तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. तर आज आपण कोणते पॉईंट पाहिले? एक म्हणजे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन टू पॅरलल प्लेट्स आणि हे 3 एक्झाम्पल्स आपण आज पाहिले. ठीक आहे. होप सो तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल. जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर प्लीज त्याला लाईक करायला विसरू नका. जर चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर त्या चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांच्या बरोबर तुम्ही शेअर करा. बरोबर. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला काही कमेंट करू वाटत असेल तर तुम्ही त्याला कमेंटही करू शकता. बरोबर. तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. होप सो तुम्हाला समजलं असेल. जर काही डाऊट असतील तर तुम्ही मला कॉल करू शकता, तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. बरोबर. तर थँक्यू अँड बाय. सी यू टुमॉरो.